हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीबद्दल. वडिलोपार्जित संपत्तीवर किती वर्षे दावा करू शकता आणि उशीर केल्यास मालमत्ता हातातून जाईल आणि यामध्ये तुम्हाला कोर्टसुद्धा मदत करू शकणार नाही. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, काय माहिती आहे संपूर्ण माहिती पाहूया. आता कोणतीही व्यक्ती दोन प्रकारे जमीन मिळू शकते. पहिली, त्या व्यक्तीने स्वतः संपादित केलेली जमीन, आणि दुसरी वडील किंवा वडिलोपार्जित जमीन असते, म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असते ती जमीन. पण वडिलोपार्जित संपत्तीवर तुम्ही एका ठराविक कालावधीतच दावा करू शकता. म्हणजे काही लिमिट आहे त्याला, की एवढ्याच वर्षात तुम्ही त्यावर दावा करू शकता. आता आपल्या समाजात लोकांना याबाबत फारशी माहिती नसते, तर आपण याबद्दल माहिती जाणून घेऊयात की काय आहे प्रकरण नेमकं. आता अनेकदा लोकांमध्ये मालमत्तेशी संबंधित नियम आणि कायद्यांबाबत माहितीचा अभाव पाहायला मिळतो, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते आणि मालमत्ता किंवा संपत्तीच्या संबंधित नियमांमध्ये लोक अडकून राहतात. मालमत्तेशी संबंधित वाद सहसा माहितीच्या अभावामुळे उद्भवतात. अशा परिस्थितीत मालमत्तेशी संबंधित नियम आणि कायद्यांबद्दल लोकांना सामान्य समज असणे आवश्यक आहे. आता असाच एक मुद्दा वडिलोपार्जित मालमत्तेशी म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीशी संदर्भित पाहायला मिळतो. वडिलोपार्जित संपत्तीवर 4 पिढ्या दावा करू शकतात, पण दावा ठोकण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क तुमचा नष्ट होतो. आता वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याचा कालावधी किती, तर यावर पाहूया आपण काय आहे नेमकं. की कायद्यानुसार फक्त 12 वर्षापर्यंत वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा केला जाऊ शकतो. एखाद्या मालमत्तेवर आपला वडिलोपार्जित हक्क असेल आणि मृत्यूपत्रातून चुकीच्या पद्धतीने बाहेर केले गेले आहे असे वाटल्यास ती व्यक्ती 12 वर्षाच्या आत न्यायालयात जाऊन दाद मागू शकते. पण विहित कालावधीत व्यक्ती दावा करण्यात अयशस्वी झाला, म्हणजे जे ते लिमिटेशन दिलेलं आहे त्या लिमिटमध्ये त्या व्यक्तीने दावा टाकला नाही, तर त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क नष्ट होईल. यानंतर त्या व्यक्तीकडे वैध कारण असेल, म्हणजे रिझनेबल रिझन असेल, त्याच्याकडे योग्य कारण असेल, तरच न्यायालय म्हणणे त्याचे ऐकून घेईल आणि मालमत्ता त्याला भेटू शकेल, नाहीतर मालमत्ता त्याच्या हातातून काढून घेतली जाईल. आता वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क काढून घेतला जाऊ शकतो का? नाही, असं करणं सोपं नाही. पालक केवळ त्यांनी कमावलेल्या मालमत्तेतूनच मुलांना हक्क नाकारू शकतात. म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी आहे, की नोकरीतून पैसा मिळवून एखाद्या आईवडिलांनी घर घेतलं, शेती घेतली, तर त्या सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीतून ते मुलांचा हक्क नाकारू शकतात. मात्र न्यायालयाने काही अपवादात्मक परिस्थितीत मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेतून बाहेर काढण्याची परवानगी दिल्याची काही प्रकरणे आहेत. काही प्रकरणे आपल्याला निदर्शनात येतात. आता वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय? कोणती आहे वडिलोपार्जित मालमत्ता ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी? तर तुमचे वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून मिळालेल्या संपत्तीला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात. यातील आणखी एक अट म्हणजे कुटुंबाने 4 पिढ्यांपासून वेगळे राहू नये. एका पिढीत घराचे विभाजन झाल्यास मालमत्ता यापुढे वडिलोपार्जित राहणार नाही. म्हणजे पालक आता आपल्या मुलांना हक्क संपत्तीपासून वगळू शकतात. पण लक्षात घ्या की वारसा मिळालेली प्रत्येक मालमत्ता वडिलोपार्जित नसते. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती वडिलोपार्जित संपत्तीबद्दल. थँक्यू.